रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 22 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय का करायचा आहे पहा. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, मुलं अभ्यासात हुशार व्हावीत, मुलांची स्मरणशक्ती वाढावी, मुलं जर नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांची नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी, किंवा मुलं लहान असतील, सतत किरकिर करत असतील, आजारी पडत असतील, किंवा मुलं मोठी असतील आणि स्पर्धा परीक्षा वगैरे देत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यशप्राप्ती होत नसेल तर मुलांच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी, दुःखे दूर व्हावीत, किंवा मुलं जर वाईट वळणावर गेली असतील तर त्या मुलांना सद्बुद्धी लाभावी, मुलं नेहमी चांगल्या वळणावर राहावी, मुलांची नेहमी उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला अजूनही काही छोटे मोठे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पहा, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. किंवा जर आईला हा उपाय करणं शक्य नसेल, काही कारणाने त्या दिवशी काही अडचणी असतील, तर हा उपाय घरातील कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर पहा, आपल्याला ह्या उपायासाठी हिरवे मूग लागणार आहेत. हिरवे मूग हे अख्खे असावेत, स्वच्छ असावेत, कुठेही किडलेले, तुटलेले, फुटलेले नसावेत, किंवा हिरव्या मुगाची डाळ सुद्धा चालणार नाही. हिरवे अख्खे मूगच आपल्याला लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे लागणार आहेत आणि त्यासोबतच आपल्याला हिरव्या रंगाचं कॉटनचं कापड लागणार आहे. कॉटनचं कापडच लागणार आहे, कारण कॉटनच्या कापडमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची जास्त क्षमता असते, त्यामुळे कॉटनचेच कापड हवे. त्यासोबतच आता हे कॉटनचे कापड आपल्याला फार मोठे लागेल असं काही नाही, अगदी 108 हिरवे मूग बसतील इतकेसेच आपल्याला छोटं कॉटनचं कापड असेल तरी सुद्धा चालेल. आता हा उपाय आपल्याला घरामध्ये किती मुलं आहेत, जर तुम्हाला 2 मुलं असतील, 1 मुलं असेल किंवा 3 मुलं असतील, प्रत्येक मुलांसाठी आपल्याला सेपरेट असा हा उपाय करायचा आहे. म्हणजे 1 मुलं असतील तर एका मुलासाठी तुम्हाला 108 हिरवे मुगाचे दाणे लागणार आहेत, किंवा 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी 108 हिरवे मुगाचे दाणे लागणार आहेत. आणि प्रत्येक मुलांसाठी आपल्याला सेपरेट असे हिरव्या रंगाचे जे कॉटनचे कापड आहे तर ते सुद्धा लागणार आहे. 3 मुलं असतील तर तिन्ही मुलांसाठी सेपरेट हा उपाय करायचा आहे. स्वच्छ हिरवे 108 मूग घ्यायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केला तरी सुद्धा चालेल, किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर जरी केला तरी सुद्धा चालेल, चंद्रोदयाच्या वेळी केला तरी सुद्धा चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे आणि हिरवे कॉटनचे कापड घेऊन बसायचं आहे. गणपती बाप्पांना आपण सकाळच्या पूजेमध्ये दुर्वा आणि त्यासोबत जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं असेलच, नसेल तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून दुर्वा आणि जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपण मोदकाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवतोच. आता आपल्याला गणपती बाप्पांची जर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेपरेट अशी पूजा मांडली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, किंवा सेपरेट अशी पूजा मांडली नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आसन टाकून बसायचं आहे, गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या कॉटनचे कापड जे आहे तर ते एका पाटावरती मांडायचे आहे, म्हणजे अंथरायचे आहे, आणि त्यानंतर एका वाटीमध्ये 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यातील वाटीतील हिरवा मुगाचा दाणा उचलून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः असं म्हणत आपल्याला तो हिरव्या मुगाचा एक दाणा त्या हिरव्या कापडवरती ठेवायचा आहे. असं तुम्हाला त्या वाटीतील 108 हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते प्रत्येक वेळेला उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नमः असं या मंत्राचा जप करत ते जे सर्व हिरव्या मुगाचे दाणे आहेत तर त्या हिरव्या कॉटनवरती ठेवायचे आहे आणि त्याची एक गाठ मारायची आहे, म्हणजे त्याची एक पोटली बनवायची आहे आणि ती पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या जीवनातील जी काही संकट आहेत, अडचणी आहेत, जे काही त्रास आहेत तर ते दूर व्हावेत अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे.
आणि त्यानंतर ही जी हिरव्या मुगाची पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या संध्याकाळी ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात त्या ठिकाणी तुम्हाला ही हिरव्या मुगाची जी पोटली आपण तयार केलेली आहे अभिमंत्रित पोटली तर ती तुमच्या मुलांच्या उशाशी ठेवायची आहे. मुलं जर बाहेर शिक्षणासाठी असतील तर तुमच्या घरात मुलांची जी कोणती वस्तू आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही हिरव्या मुगाची पोटली आपण तयार केलेली आहे तर ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना गणेश मंदिरात जायचं आहे. आपल्याला जाताना आपल्याला तुपाचा दिवा सुद्धा न्यायचा आहे, त्यासोबतच दुर्वा न्यायचे आहे, जास्वंदाचं फूल न्यायचं आहे, धूप अगरबत्ती न्यायचं आहे. आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करून दुर्वा अर्पण करून जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी हिरव्या मुगाची पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करून तुमच्या मुलांच्या जीवनातील जी काही संकटे आहेत, जी काही अडचणी आहेत तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहेत आणि ती दूर व्हावीत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मुलांची अभ्यासामध्ये शैक्षणिक प्रगती व्हावी, मुलं सतत आजारी पडत असतील तर ते दूर व्हावं, आजारपण त्यांचं दूर व्हावं, किंवा नोकरी व्यवसायात त्यांचा चालत नसेल तर नोकरी व्यवसायात त्यांची प्रगती व्हावी, नोकरी लागत नसेल, कोणतेही तुमची संकटे असेल, कोणतीही तुमची अडचण असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि ती हिरव्या मुगाची पोटली आपल्याला तिथेच गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवून घरी यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय, किंवा तुम्ही आता हिरव्या मुगाच्या पोटलीचा उपाय तुम्हाला इतका वेळ नसेल, हिरव्या मुगाचा हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्याच्या बदल्यात आणखी एक दुसरा उपाय करू शकता, तो सुद्धा हिरव्या मुगाचाच आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, 21 मूग लागणार आहेत, 21 हिरवे मूग लागणार आहेत. आणि या पद्धतीनेच आपल्या देवघरामध्ये बसून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये बसून किंवा गणपती बाप्पांची जिथे पूजा मांडलेली आहे तिथे बसून तुम्हाला हे 21 मुगाचे दाणे आहेत ना, त्यातील एक दाणा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे, ज्याला आपण संकटनाशन स्तोत्र असं म्हणतो. तर त्याचं पठण करायचं आहे आणि एक हिरव्या मुगाचा दाणा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 21 मुगाचे जे दाणे आहेत ते 21 वेळेला तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ते 21 मुगाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. ह्या पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, तुमची या मुलांच्या जीवनातील काही कर्ज वगैरे असेल तर ते सुद्धा दूर व्हावे, मुलांना सद्बुद्धी लाभावी, मुलं वाईट वळणावर असतील तर ती दूर व्हावीत आणि सद्बुद्धी लाभून त्यांना चांगल्या वळणावर राहावीत, त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. किंवा तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये 1.25 किलो मोदक किंवा बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्ही हळदीचा टिळा लावू शकता. आपली मनोकामना इच्छापूर्तीसाठी तुम्ही गणपती बाप्पांना हळदीचा टिळा लावू शकता. हा देखील उपाय करू शकता. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा तेथे गणपती बाप्पांना अर्पण केलेले तांदूळ आहेत तर तेथील जे तांदूळ आहेत तर ते उचलून थोडेसे चिमूटभर जरी आपण घरी आणले तरी सुद्धा चालतील. अगदी चिमूटभर तांदूळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि ते आपल्या घरी आल्यानंतर एका छोट्या डब्बीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर त्यातील 2 तांदळाचे जे दाणे आहेत तर ते आपल्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवून तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुमचं काम यशप्राप्ती होईल, तुमच्या कामामध्ये यशप्राप्ती नक्कीच होईल, तुमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे काही छोटे मोठे उपाय करायचे आहे. त्यासोबतच हिरव्या मुगाचा सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.